नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपल्या मराठीतली म्हण आहे, एक ना धड भाराभार चिंध्या. ही म्हण कशी सुचली आहे आपल्या पूर्वजांना? समाजामध्ये असे कितीतरी लोक असतात की एक नीटपणे एक काम करत नाही, आणि म्हणूनच सातत्य, जे कंटिन्युटी म्हणतात, सातत्य हा फार महत्त्वाचा गुण आहे, आपल्या अंगी बाळगायला पाहिजे. सातत्य असलं म्हणजे मग आपण तेच काम पुन्हा पुन्हा करतो, आणि मग आपल्या कामामध्ये कुशलता येते, आणि मग आपल्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारची धार येते बघा, की नाही हा माणूस ना असाच आहे, कारण काय त्याच्यामध्ये इतकी कुशलता निर्माण झाली, हाँ उसको बुलाना चाहिए, ये काम वो एक्सपर्ट है वो उसमें, असं म्हणतात लोक. कशामुळे? तेच काम पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्याच्यात आपल्या जे गुण असतात त्याला एकदम तराशून निघतात ते गुण, आणि दोष कमी होऊन गुण वाढतात. सातत्य, कंटिन्युटी, नियमितता हे जे गुण आपल्या अंगी जर असले तर आपल्याला यशाच्या मागे आपल्याला धावायचं काम नाहीये, यश आपल्या मागे लोळून घेईल बघा, असं असतं. कितीही म्हणा तुम्ही, कंटिन्युटी पाहिजेच. सारा सोन्याचा दागिना जर सोनार करतो, आता मशीन झाल्या, पण पहिले त्यांना सोनाराला अगदी सोनारके म्हणायचे, बारीक बारीक घण मारून 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 छोटे छोटे हलकेशे, तो त्याला सुंदर दागिना तयार करायचा. पण सोन्याला किती सहन करावं लागायचं, वरून सारखे हातोडे, छोटे जरी हातोडे असले, सोनं पण नाजूकच असतं ना, सोनं काही लोखंडासारखं वज्र नसतं एकदम कठीण, पण त्या सोन्याला तराशून म्हणजे हळूहळू आधी ठोकून ठोकून त्याला प्लेन करतात, त्याचा रॉड करतात, मग त्याच्या कड्या करतात, मग एकमेकांमध्ये गुंतवतात, पुन्हा त्याला छोट्या छोट्या हातोडीने ठोकणं चालूच असतं. इतके घण सहन केल्यावर एक सुंदर दागिना सोनार आपल्यासमोर ठेवतो. माझ्या पाहण्यामध्ये इतके लोक आलेले आहेत, बरेचसे लोक असे आहेत की त्यांना नातेवाईकांनी मदत केली, पैशाची मदत केली, माणसांची मदत केली, मॉरल सपोर्ट दिला की नाही तू हे कर, आम्ही तुझ्या मागे आहे. पण पुन्हा तेच येरे माझ्या मागल्या, धरसोड करायची वृत्ती असली की माणूस काय करतो, मग हे सोड ते सोड, हे सोड ते सोड करून मग अपयश आलं की त्याचं खापर कोणावरच फोडतो? नशिबावर. स्वतःची चूक लक्षात घेत नाही की अरे आपण ते काम आता सोडलं होतं, त्याला थोडा विकास व्हायला मदत होते पाहिजे, प्रोग्रेस व्हायला वेळ तर पाहिजे ना. कुठल्याही गोष्टीला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय यश आपल्याला दिसेल का? प्रत्येक गोष्टीमागे तपश्चर्या असते, घोर तपश्चर्या. कशा ऋषीमुनींना उगीच हे ज्ञान अवगत झालं नाहीये. कुठलंही म्हणा, आपण जे म्हणतो की त्यांना असं वरदान प्राप्त होतं, त्यांना असं हे होतं ते होतं, ते त्यांना कठोर तपश्चर्या केल्या, शरीराला त्रास दिला, डोक्याला त्रास दिला, आणि आयुष्यातले कितीतरी वर्ष खच्ची घातले, तेव्हा कुठे त्यांना ते यश मिळालं. मग आपण म्हणतो नाही तो तर फारच यशस्वी झालेला आहे, पण तो असा तसा यश मिळत नाही त्याला. कंटिन्यू ते काम चालूच राहतं, तेव्हा कुठे त्यातनं थोडंसं लोणीवर येतं. आपण दही घुसळतो, ताक करताना लोणी घुसळलं की त्यात पाणी घातलं की खाली भरपूर ताक असतं, आणि लोणी किती असतं? एवढा गोळा निघेल. 1 लिटर ताकामध्ये एवढा गोळा निघेल तुपाचा, लोण्याचा. ते यश झालं आपलं. असं प्रमाण असतं बघा. इतकं काम केल्यानंतर छोटंसं आपल्याला त्याचं यश दिसतं, आणि मग पण आपल्याला खुशी होते, नाही चला एवढं लोणी आलं, त्याचं आपण तूप करू, समाधान. आणि आपल्या आवडीचं काम असलं, यश असलं तर आपल्याला त्याचं समाधान मिळतं. आणि समाधान असलं की मग आपण डबल आनंदाने काम केलं की मग यश आपल्या मागे येतच. आपल्याला मागे धावायचं काम नाहीये त्याच्या. कारण कुठलीही श्रमदेवी म्हणजे श्रम जे असतात ते केले तर तुम्हाला त्याचं फळ मिळतंच. श्रीकृष्णांनी गीतेत पण हेच म्हटलेलं आहे की तुम्ही कर्म करत राहा, कर्म केल्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही, आणि नशिबाला तुम्ही अजिबात दोष देऊ नका. नशीब काय करतंय? नशीब संधी देतं. तुम्हाला आयुष्यात संधी मिळतात, पण त्या संधीचं सोनं आपण कसं करून घ्यायचं हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. कितीही म्हणा तुम्ही, लोकांनी मदत केली, कुणीही माणूस कुणाला काहीही मदत करू शकत नाही. प्रत्येक संकटामध्ये स्वतःलाच त्यातनं मार्ग शोधून स्वतःला बाहेर यावं लागतं. लोक थोडीशी सहानुभूती दाखवतील, पण किती दिवस? त्यालाही पण लिमिट असते, त्यांना पण आपापली कामं असतात, प्रत्येकाला आपापली कामं असतात. प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये इतका मग्न असतो, इतका की त्याला दुसरीकडे वेळ द्यायला फार कमी वेळ मिळतो आजकाल. कारण आजचं लाईफच तसं झालेलं आहे, इतकं बिझी झालेलं आहे की सगळ्यांनी आपले आपले
आयुष्याचे मार्ग सोपे करायचा प्रयत्न केलेला आहे. आता माझीच हे बघा, माझ्या हातात आता इतके रिमोट झाले आहेत की एसीचं रिमोट, फॅनचं रिमोट, याचं ब्ल्यूटूथचं रिमोट, की मला जवळ जायचं सुद्धा काम नाही पडत आहे. मोबाईलच्या जवळ जाऊन पहिले बटन बी बंद करायची, ते जरा मला हास्यास्पद वाटायचं. माझ्या नातवानी मला ब्ल्यूटूथने ऑन ऑफ करायचं आणून दिलं, तर त्यामुळे माझं ॲपरेटस सोपं झालं मला ते वापरायला आणि मला उठबैस करावं लागत नाही. पण हे केव्हा मिळालं? शास्त्रज्ञांच्या भरपूर प्रयत्नांच्या शोधांमुळे. त्यांनी सारखे सारखे प्रयत्न केले, वैज्ञानिक लोक लॅबमध्ये सारखे प्रयत्न करतात, त्यामुळे ते प्रत्यक्षात यायला त्याचा रिझल्ट मिळतो. पी हळद आणि हो गोरी असं म्हटलं तर नाही होत. आता एक चमचा तूप खाल्ला आणि रूप येईल आपल्याला, असं होईल का? नाही. कंटिन्युटी आणि सातत्य त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजेच. आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळतच नाही. सातत्याने पुन्हा 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 प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळतं. त्यामुळे आपण कुठेही हताश व्हायची गरज नाही आहे. प्रत्येक वेळेस आपण नशिबाला दोष देऊन चालत नाही. समाजात काय आहे चालू, डोळे उघडे ठेवून समाजाची गरज पाहून आपलं काम आपण निवडलं पाहिजे, तरच त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. बाकी लोक काय काम करतात ते नाही पाहायचंय. आपण काय काम करायचंय, आपल्याला काय जमू शकतं, आपली कपॅसिटी, आपलं म्हणतात ना मराठीत, अंथरूण पाहून पाय पसरावे, तसंच आहे. कारण काय आहे, सगळी सोंग होतात बघा, पण पैशाचं सोंग आयुष्यात होत नाही. आणि आजची पिढीची जरा वृत्ती कशी झाली आहे, चारवाक प्रमाणे, की आओ जिंदगी ना मिले दोबारा. ते म्हणतात आता पुन्हा मिळेल की नाही आयुष्य आम्हाला, म्हणून आहे ते मी भरपूर जगून घेईल, ऋण काढून मी सण करेल. इकडनं पैसे घेईल, आनंदाने राहील, तिकडे पैसे देईल, इकडचे पैसे घेईल, तिकडे देईल. पण हे रोटेशन किती दिवस चालेल? स्वतःचा त्यात पैसा ओतावाच लागेल ना. सगळी सोंग होतात माणसाकडून, पण पैशाचं सोंग होत नाही. म्हणूनच म्हटलं ना, अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणून. कुणी किती मदत करेल आपल्याला? कुणीही जास्त मदत करू शकत नाही. आणि आपल्यालाच मदत करावी लागते. आणि मग आपलं जे बी कपॅसिटी आहे, आपले जेवढे ऐपत आहे, तेवढं करून आपण जर इकॉनॉमिकल प्लॅनिंग जर केलं, तर आमचं सारख्यांचं जे जीवनसंधी आहे ती आनंदात जाऊ शकते. पण त्यासाठी आयुष्यभर सातत्य आणि नियमितता आम्हाला ठेवायला गरजेचं आहे. कसं वाटलं सातत्यावरती बोलणं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.